नमस्कार, मी मोनिका स्मितू अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आजचा दिवस होता मार्गशीर्षातला पहिला गुरुवार आणि त्यानिमित्ताने तुम्हा सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या सोबतच मार्गशीर्ष महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला हा जो महिना आहे खूप छान भरभराट देवो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि देवाच्या चरणी सुद्धा हीच प्रार्थना। जसं श्रावण सुरू होतो ना तसं जसं पॉझिटिव्ह वाटते तसंच मार्गशीर्ष सुरू झाल्यावर सुद्धा खूप मस्त वाटते। दिवाळी होऊन आपण इकडून तिकडून आल्यावर परत आपल्या रुटीनला लागल्यावर जसा मार्गशीर्ष महिना सुरू होतो ना खरंच खूप छान वाटते। चला तर ताईंनी बघा आताच आरती झाली, कापूरसुद्धा सुरूच आहे आणि आता मी पटकन चेंज करते आणि मिठाचं खाते। मी उपास झालं की खाते, सकाळी फक्त चहा वगैरे घेते। भूक वगैरे लागली की आपलं जे फ्रूट्स वगैरे असते ना, जास्त करून बनाना वगैरे खाते। खूप दूर दूर झाला इथे, म्हणजे ते कापूरची बाळणी आहे ना ती खूप छान आहे, इफेक्टिव्ह आहे। जसं आपण कुठलं धूप वगैरे बाळतो ना, गौरी वगैरे असते गाईची शेणाची, त्याच्यापासून करण्यापेक्षा मी दाखवते नंतर। आता थोडं फराळाचं वगैरे बनवते कारण आता बराच वेळ झाला आणि कसं उपाशी असलं की नाही ते डोकं काम करत। आता पूजा होतपर्यंत चांगलं वाटते, पण पूजा झालं की लगेच मग खायला पाहिजे थोडंसं तरी। तर आज अशी साधी साडी घातली, पटकन घातली, झटपट, म्हटलं जास्त पिनाविना काही लावत बसायचं नाही। आणि खूप जुनी आहे आणि त्याच्या आता हेल्थ कशी वाढलेली ना त्याच्यामुळे ते साडीचे ब्लाऊज एक ते येत नाही आहे आणि त्याच्यामुळे काय ते साडी पण व्यवस्थित लावण्यात नाही आली। चला पटकन आता साबुदाणा बनवते, चेंज करून घेते पहिले कारण साडीत काही सुचत नाही। तर चेंज करते, खूप छान झाली, मस्त प्रसन्न वाटत आहे घरामध्ये। आपण सगळे कामं करून पूजा करायचं असं तरी माझं असते। सगळ्यात आधी पूजा करायचं म्हटलं ना तर ते कामाचं टेन्शन एक पूजेमध्ये असते, म्हणून मी काय करते सगळे कामं करून घेतले आणि नंतर पूजा। तर चला आता पटकन चेंज करते, साबुदाणा बनवते आणि नंतर रुटीनला लागते संध्याकाळच्या। तर ताईंनो आजचा दिवस खूप छान गेला, खूप बिझी गेला। तसं तर पूर्ण अख्खा दिवस जो आहे तो देवपूजेमध्येच गेल्यासारखा गेला, कारण सकाळी उठून मुलांचा टिफिन आणि त्याच्यानंतर जे काही देवाचं साफसफाई वगैरे करायची होती ती मी आजच्याच दिवशी केली। पण ब्लॉग घेत बसली असती ना तर पूजेला भरपूर वेळ झाला असता, त्यामुळे काहीच शेअर केलं नाही। नेक्स्ट जो येणारा गुरुवार आहे त्या व्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण गुरुवाराच्या दिवशीचं रुटीन जे आहे सकाळपासून तर रात्रीपर्यंतचं बघायला मिळेल। तर एका ताईचीनं मागे कमेंट होती की ताई तुम्ही पाटवडी कशी बनवता, आमच्याकडे वेगळ्या पद्धतीने बनवते, तर तेच मी तुम्हाला इथे शेअर करत आहे। तर साधं एकदम असं बेसन घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं जे आपले मसाले असते ना, हळद, तिखट, धनिया पावडर आणि थोडंसं मीठ, सोबतच कोथिंबीरसुद्धा टाकून दिलेली आहे। आणि हवं असेल ज्यांना बेसन पचत नाही त्यांनी ओवासुद्धा ॲड करायचा। आणि जो मी मसाला वाटते नेहमी, कांद्याची पेस्ट, त्याच्यातच शेंगदाणे, डाळिया असं सगळं मिक्स करून, आणि आज थोडंसं लवकर करायचं होतं मला, झटपट उपास असल्यामुळे कसं लवकर भूक वगैरे लागते, तर त्यामुळे मी पालक आणि टमाटर पण एकत्रच थोडंसं भाजून घेतलं, त्याला बारीक करून अशी फोडणी दिली आणि पाणी उकळवून नंतर मग त्याच्यामध्ये जी पाटवडी बनवलेली असते ती मी ॲड केलेली आहे। खूप छान अशी पण भाजी झालेली होती। तर डिटेल रेसिपी मी अजून एखादी वेळा शेअर करेल, इथे तुम्हाला नाही समजलं असेल तर। त्याच्यानंतर ना आज भांडं जे आहे ते नवीन आणलेलं होतं, मी खूप दिवसापूर्वी आणलं, पण म्हटलं गोड पदार्थ बनवणार आणि सहजासहजी आम्ही गोड जास्त काही खात नाही, असं सणवार असला तरच होते, त्यामुळे मग आजच्या दिवशी मी जे कढई आहे त्याचं उद्घाटन केलं आणि याच्यामध्ये छान मस्त असं तूप टाकून, रवा टाकून छान त्याला भाजून घेतलं आणि साखर वगैरे टाकल्यावर थोडंसं कलर जो आहे तो चेंज होतो। त्यानंतर याच वेळेस मी ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून घेते आणि त्यानंतर गरम पाणी, खूप छान असा मोकळा फडफडीत शिरा जो आहे तो रेडी होतो उपवासाचा नाही सारी नैवेद्याचा। आणि जर जास्त आपल्याला असा गिला पाहिजे असेल तर आपण याच्यामध्ये आणखीन पाणी टाकलं तर आणखीनच तो अजून जसा पाहिजे तसा आपल्याला बनवता येते। तर शिरा वगैरे बनवून घेतला, भाजीसुद्धा झालेली होती आणि आता मी टाकत आहे पोळ्या। आणि खूप साधंसुद्धा मी स्वयंपाक केलेला होता आज। जसं आमच्याकडे ना, म्हणजे माझ्या आईकडे वगैरे छान असं पानग्यांचं स्वयंपाक करतात, रोडगे ज्याला म्हणतो आपण, ते आमच्याकडे रोडगे नाहीच म्हणत, पानगेच म्हणतात। ज्या गौऱ्या वगैरे असतात ना त्याच्यावर ते शिजवतात आणि त्यांचं स्वयंपाक, आलू वांग्याची भाजी, वरण भात, कढी, भजे, पापड, ह्या सगळ्या गोष्टी आज करतात। आणि म्हणजे आज म्हणून नाही, अख्ख्या मार्गशीर्षमध्ये सोमवार, गुरुवार,
शनिवार हे 3 दिवस ठरलेले असते, पण आजच्या दिवशीही मग ते स्वयंपाक त्यांचा तिकडे तसा होतो. तर एखाद्या गुरुवारी मी पण तसंच करण्याचा विचार केलेला आहे. त्याच दिवशी मी तुम्हाला ते पूर्ण थाली जी आहे ती शेअर करेल की कसं असते. तर आता सगळा स्वयंपाक वगैरे आटपून झालेला होता. देवाला नैवेद्य ठेवलं आणि संध्याकाळच्या वेळी आम्ही चौघांनी मिळून आरती केली. सकाळी मी एकटीच करून घेते, हे असले तर राहतात आरतीसाठी, पण मुलांना घेऊन सकाळचं नाही होत, मग मीच माझं करून घेते. आणि हा जो आहे ना, हा व्लॉग मी इथेच थांबवते. थोडासा छोटा होता व्लॉग, तुम्हाला थोडीशी खंत वाटेल की ताई केवढूसा व्लॉग दिलेला आहे, पण मी नेक्स्ट टाईम नक्कीच प्रयत्न करेल. तर आय होप की तुम्हाला आवडला असेल. भेटू पुन्हा अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.